इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज आहे ना, फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे. किस्स्यावर किस्से घडतात. आता ट्रॅव्हल्स हेडचा आणि सिराजचा किस्सा घडला, विच स्टार्क आणि यशस्वी जयस्वालचा किस्सा घडला. असाच एक किस्सा 2008 सालच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये हरभजन सिंगचा आणि अँड्रू सायमनचा किस्सा घडला होता. त्याला मंकी गेट किस्सा नावानं ओळखला जातो. म्हणजे इंडियाची सिडनी टेस्टची मॅच होती. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग चांगली पार्टनरशिप करत होते. तर हे खूप चांगली पार्टनरशिप केली, त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम फर्स्ट रेड झालेली पूर्ण. मग ऑस्ट्रेलियन टीम स्टेजिंग करायला लागली हरभजन सिंगला. तरी सचिन तेंडुलकर म्हणत होता त्यांना, हरभजनला, की गब्बस काय उत्तर द्यायचं नाही. तरी हरभजन सिंग काहीतरी म्हणलाच त्यांना, म्हणजे तेरी माकी काहीतरी म्हणला. त्या अँड्रू सायमनला काय वाटलं, तर मंकी काहीतरी म्हणला. मंकी हा रेसिझमसाठी यूज केला जातो वर्ड. तर त्यानं त्याची तक्रार कोणाला केली, अँड्रू सायमननं रिकी पॉन्टिंगला तक्रार केली. रिकी पॉन्टिंगनं मॅच रेफरीला केली. मग त्याच्यानंतर ही केस कोर्टात पण गेलेली. मग कोर्टातनं हरभजन सिंगला 3 मॅचचा बॅन आणला. मग त्याच्यामुळे त्यावेळेचे जे कॅप्टन अनिल कुंबळे होते ना, त्यावेळेस एक चांगला त्यांनी स्टान्स घेतला. ते काय म्हणले, जर आमच्या प्लेअरचा बॅन उठवला नाही तर आम्ही काय करणार, पुढची सिरीज खेळणार नाही. मग त्यांच्या त्या स्टान्समुळं आयसीसीने ते इंटरफेअर केला. आयसीसीच्या इंटरफेअरमुळं तो बॅन उठवून फक्त 50% मॅच फीचा हरभजन सिंगला फाईन लागला. असा हा म्हणजे अनिल कुंबळेने जर चांगला स्टान्स घेतला नसता तर हरभजन सिंगचं करिअर पण धोक्यात आलं असतं इथनं पुढं. त्यामुळे त्यानं स्टान्स खूप महत्वाचा होता. असा हा मंकी गेट नावाचा किस्सा ओळखला जातो. थँक्यू.